गावकरी मंडळीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला असून ग्रामपंचायतमधील कार्यरत पूर्ण केलेले ग्रामपंचायतचे सरपंच अनुसयाताई वामनजी मोरे, ग्रामपंचायतचे उपसरपंच आमच्या भगिनी भाग्यश्रीताई हनुमंत मोरे वडजे, व ग्रामपंचायतचे इतर सदस्य कमलाकर रामराव घोडके व ग्रामपंचायतचे सदस्य संजय रामकृष्ण वडजे, ग्रामपंचायतच्या सदस्य पार्वतीबाई माधव होंडराव, ग्रामपंचायतच्या सदस्य गंगाबाई गोविंदराव वडजे व तसेच ग्रामपंचायतचे बालाजी गोविंदराव गुजलवाड या 7 सदस्यांना आपण 14 फेब्रुवारी 2021 रोजी ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्व गावकऱ्याच्या वतीने लोकशाहीच्या माध्यमातून आपण नियुक्ती दिलेली होती आणि त्यांचा कार्यकाळ म्हणजे 14 फेब्रुवारी 2026 रोजी त्या ठिकाणी 5 वर्ष पूर्ण झालेला असल्यामुळं काल एक कल्पना आम्हाला सुचली की आपण काहीतरी देणं लागतो. त्यांनी केलेल्या कार्याचा एकंदरीत आढावा आणि त्यांना येणाऱ्या काळामध्ये इतर लोकांना काहीतरी ऊर्जा मिळावी, इतर लोकांना काहीतरी त्यांच्या कार्याचा काहीतरी अनुभव घेता यावा आणि त्यांनी केलेल्या कार्याचं कुठंतरी एक प्रोत्साहन व्हावं, त्यांच्या कार्याचा कुठंतरी ह्या निरोप समारंभाच्या माध्यमातून त्यांना एक प्रोत्साहित करावं म्हणून ही संकल्पना मी गुरुजीच्या कानावरती काल संध्याकाळी टाकली होती. पण ते नियोजन करत असताना ती संकल्पना माझी वैयक्तिक होती आणि ते वैयक्तिकरित्याच करायचं असं ठरलंही होतं रात्री. पण सगळ्यांचा वेळ घेता, कोणाचा वेळेअभावी, कोणाच्या काही वैयक्तिक अडचणीमुळं समस्त गावकऱ्यांच्या वतीनं घेण्यात यावं असं राजीवजी घोडके यांचं म्हणणं असल्यामुळं त्या नियोजनाला थोडासा वेळ झाला आणि वेळ झाल्यामुळं सर्वाला सूचित करण्यामध्ये सुद्धा थोडंसं आमच्याकडून दिरंगाई झाली. त्याच्यामुळे उपस्थित काही सदस्य या ठिकाणी नाहीत याची खंत ही मला वाटते आणि आम्हा सर्व गावकऱ्यांना सुद्धा वाटते. आता उपस्थित सर्वांचा समस्त गावकऱ्यांच्या वतीनं आपण छोटेखानी एक सन्मान करत आहोत. त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा येणाऱ्या काळात सुद्धा दुसऱ्या इतर सदस्यांना त्यांचा एक अनुभव घेऊन, एक आधार घेऊन कशा पद्धतीचे उर्वरित कामं आपल्याला पुढच्या काळामध्ये करून घेता येईल. कुठलाही मनोभाव, कुठलाही राग, कुठलंही काही मधल्या काळामध्ये एकमेकांबद्दलचे जे गैरसमज असतील ते सगळे विसरून जाऊन एखाद्या गावाचे संबंध आपल्याला कायमस्वरूपी टिकवता आले पाहिजे. राजकारण एका मर्यादेपुरतं असते, ती मर्यादा सोडून आपण पुढे कसं कंटिन्यू आपल्याला सातत्यानं एकजुटीनं काम करून उर्वरित गावातील इतर काही प्रश्न असतील, कामं असतील किंवा काही इतर आपल्या शासकीय स्तरावरचे कामं असतील ते लोकप्रतिनिधी करू शकतो. त्या कार्यक्रमाला एक प्रेरणा मिळावी, चालना मिळावी आणि पुढील ग्रामपंचायतच्या येणाऱ्या पुढच्या इलेक्शनसाठी आपणा सर्वांना अशाच पद्धतीचं सहकार्य लाभावं याच भूमिकेतून आपण हा छोटाखानी एक सन्मानाचा आणि निरोपाचा कार्यक्रम सर्व गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आपण ठेवलेला आहोत. या ठिकाणी सर्व ग्रामपंचायतचे सदस्य उपस्थित झालेत, काही जण उपस्थित नाही झालेत. त्यांचं काही मेडिकल कारण होतं, काही जणांचं वैयक्तिक कारण होतं. म्हणजे त्यांनी 5 वर्षात केलेल्या कार्याचा कुठंतरी आपल्याला आज लेखाजोखा व्यवस्थितरित्या मांडता आला असता, पण त्यांची अनुपस्थिती म्हणजे कुठेतरी ह्या गावकऱ्यांचा अनादर आहे असंच मला या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि त्यांच्या मनात कुठेतरी खंत किंवा कुठे काही गैरसमज असतील ते त्यांनाच माहीत. पण अशा पद्धतीनं गावकऱ्यांच्या वतीनं जेव्हा कार्यक्रम ठेवला जातो तेव्हा उपस्थिती ही लाभणं हे एक बंधनकारक असते किंवा एक चांगल्या सुसरकारपणाचं लक्षण राहते. पण असो, त्यांची अनुपस्थिती आपल्यासाठी ती खंत राहणार आहे. बाकी उर्वरित सगळ्यांचं गावकऱ्यांच्या वतीनं एक सुजाण नागरिक म्हणून मी या ठिकाणी त्यांचे आभार मानतो आणि येणाऱ्या पुढच्या इलेक्शनमध्ये अशाच पद्धतीचे कार्य यांच्या माध्यमातून जरी होत असतील किंवा व्हावेत अशी एक सदिच्छा व्यक्त करतो आणि मी या माझ्या प्रस्तावनेचे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय भारत.